मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक मनोजला म्हणतो, काय दादा, स्वतःच्या बहिणीवर एवढा राग कसा असू शकतो तुमचा? तर ती मनोज म्हणतो, का नाही असणार राग, कारण हे सगळं काही झालंय ना, ते सगळं तिच्यामुळे झालंय आणि ती खरंच पनवती आहे. त्यावरती सार्थक म्हणतो, त्या घराचं कर्ज तिच्यामुळेच फिटलंय हे लक्षात असू द्यात जरा. त्यावरती मनोज म्हणतो, पण कर्ज होतच तिच्यामुळे ना. आणि तसंही सार्थक सर, तुम्ही तिची एवढी का बाजू घेताय मला कळतच नाही. तर तुमच्या घरचे सुद्धा तिचा रागरागच करतायत. अहो, एवढं मोठं तिने लग्न मोडलं, तिच्यामुळे आपल्या दोन्हीही घरांची खूप बदनामी झाली. त्यावरती सार्थकला राग येतो. तो म्हणतो, तिच्यामुळे काहीही झालेलं नाहीये, जे काही झालं ते माझ्यामुळे झालं आहे, त्यात माझी चूक होती. मीच त्यांना माझ्या मनातील भावना सांगू शकलो नाही, यात त्यांचा काय दोष आहे? तेव्हा तात्पर्य याचं काय, सगळं काही तिच्यामुळेच झालं, ती आमच्या घरातील पनवती आहे, पनवती, असं मनोज पुन्हा पुन्हा म्हणू लागतो. तेव्हा सार्थकचा राग अनावर होतो. तो म्हणतो, बस झालं ना आता, किती वेळा तुम्ही तिला पनवती म्हणाल? आता सार्थक खूपच चिडला आहे हे सर्वांना समजतं. सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. मनोज एकदम शांत होऊन जातो आणि म्हणतो, मी माझ्या बहिणीला बोललोय. तेव्हा सार्थक म्हणतो, आय एम सॉरी, पण तुम्ही तिला पुन्हा एकदा पनवती म्हणालात तर मला अजिबात हे आवडणार नाहीये, कारण मी त्यांच्याशी लग्न केलं आहे, ती माझी बायको आहे. माझ्या बायकोविरोधात एक शब्द देखील मी ऐकून घेणार नाही. आता हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अण्णा म्हणतात, काय तुम्ही लग्न केलं त्यांच्याशी? तेव्हा सार्थक म्हणतो, हो, देवाच्या साक्षीने मी त्यांच्याबरोबर लग्न केलं आहे. आता हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो. तर आता दुसरीकडे आनंदी तयार होऊन येते. तर आता ती स्वतःला आरशात निहाळत असते. तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात की सार्थकने माझ्याबरोबर लग्न केलं, माझ्या भांगेत कुंकू भरलं. ती म्हणते, देवा, हे काय घडते माझ्याबरोबर आणि मी फक्त पाहत राहतीये, असं म्हणून ती मंगळसूत्र हातात घेते. मनातल्या मनात विचार करत असते, आता मला माझाच खूप राग येतोय आणि माझ्या नशिबाचा सुद्धा, कारण प्रत्येक वेळी मला माझ्या इच्छेविरुद्ध जगावं लागते. जे समोर येईल ते भोगावं लागते आणि मी हतबल होऊन पाहत राहण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. तर दुसरीकडे सार्थक म्हणतो, मी तुम्हाला जे काही सांगितलं ना, आता तुम्हाला पटलंच असेल. त्यावरती आता मालती म्हणते, अहो, तुम्ही डिरेक्ट मंगळसूत्रच आनंदीच्या गळ्यात घातलं. त्यावरती तो म्हणतो की सॉरी काकू, मला माफ करा, पण त्यावेळी मला जे सुचलं ना ते मी केलं. मला आनंदीची मदत करणं खरंच खूप महत्त्वाचं होतं. तेव्हा आता मालती म्हणते, पण तुमच्या घरचे? तेव्हा घरच्यांचा राग विसरण्यासाठी थोडे दिवस तर जाणारच, मी आनंदीला तसं समजवलं सुद्धा आहे. त्यावरती आता अण्णा सार्थककडे पाहतच राहतात. तेव्हा सार्थकला जरा वेगळाच काहीतरी फील होतं. तेव्हा तो विचारतो, काय झालं काका? का मुलीच्या बापाचा हा प्रश्न आहे आणि तो साहजिक आहे, तो प्रत्येक बापाला पडणारच. जेव्हा तुम्ही आनंदीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत होता, जेव्हा तिच्याबरोबर तुम्ही लग्न केलं, तेव्हा तिच्याही मदत करणं हाच हेतू होता की तुमच्या मनात तिच्याविषयी प्रेम, आदर, की तुम्हाला ती बायको म्हणून हवी आहे? तेव्हा सार्थक आता खाली मान घालतो आणि म्हणतो, खरं तर पहिल्यांदा मदत करणं हाच माझा हेतू होता. पण जेव्हा त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालत होतो, जेव्हा त्यांच्या भांगेत कुंकू भरत होतो, तेव्हा माझ्या मनात आदर होताच आणि त्याचबरोबर प्रेम तर आहेच ना. त्या बायको म्हणून मला हव्या आहेत हे पण जेवढं सत्य असलं तरीही त्यांच्यासाठी ते खूप अवघड आहे. त्यांना नवरा म्हणून मी हवा आहे की नाही हे अजून मला माहीत नाही. तेव्हा आता अण्णा खूपच खुश होतात आणि म्हणतात, हे जर असं असेल ना, तुम्हाला ती बायको म्हणून हवी असेल तर माझे आशीर्वाद तुम्हा दोघांनाही आहे. माझा खूप तुमच्यावर विश्वास आहे. तर आता सार्थक देखील खुश होतो. मनोज म्हणतो, अहो, हे सगळं खरं आहे, पण यांच्या भावाबरोबर तिचं लग्न ठरलं होतं आणि आता यांच्याबरोबर लग्न झालंय, मग आता लोक काय म्हणतील? आता अण्णा हे मनोजला खूपच झापतात आणि म्हणतात, काय रे, कोण लोक? कोणत्या लोकांची तू काळजी करतो? मला माझ्या मुलीच्या सुखापुढे लोकांची काळजी नाहीये आणि जर ते सुख या माणसाच्या हातात असेल, या माणसामुळे असेल, तर मग मी खूपच खुश आहे. माझं कोणतंही बाबतीत दुमत नाहीये, त्यामुळे तू आता कुणाला दोष देऊ नको, गप्प बस. तेव्हा आता अण्णा खूपच खुश असतात, कारण सार्थक आनंदीचं लग्न झालेलं असतं. तर आता पुढे अण्णा म्हणतात की माझ्या मुलीचा आनंद आता तुमच्या हातात आहे. तेव्हा आता सार्थक म्हणतो, तिचाही आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता तिने निर्णय घ्यायचा आहे, तिने मला स्वीकारावं की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल. आनंदीला मी वेळ देण्याचा ठरवलं आहे. तेव्हा अण्णा म्हणतात, हो ठीक आहे, आनंदी नक्कीच चांगला निर्णय घेईल. खरंच माझी मुलगी खूप भाग्यवान आहे. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही मला भेटायचा तेव्हा माझ्या मनात नेहमी हाच विचार
यायचा की तुमच्यासारखा जर माझ्या आनंदीला नवरा भेटला असता, आम्हाला जावई भेटला असता तर खूप बरं झालं असतं. तेव्हा सार्थक म्हणतो काका. तेव्हा अण्णा म्हणतात की हो, नेहमी मी तुमच्यामध्ये आनंदीचा नवरा शोधायचं. त्यावरती आता अण्णा म्हणतात मला तुम्हाला एकदा मिठी मारायची आहे. तेव्हा दोघेही एकमेकांना आता घट्ट मिठी मारतात. अण्णा त्याला चहा पिऊन जा असं म्हणतात, तर तो म्हणतो की नाही, मी आता आनंदीलाच घेऊन येईल, कारण आता आनंदी एकटी घरी आहे, तिला माझी गरज आहे असं म्हणून आता तो जायला निघतो. दुसरीकडे आनंदी आता रूममधून इकडे हॉलमध्ये येते. तेथे सुधा, शलाका, केदार आणि रुंदा हे बसलेले असतात. तेव्हा शलाका खुणावूनच सांगते ती आली आहे. तर रुंदा आता लगेच टोमणे मारणे सुरू करते. काही लोकांना सवयच असते की आमच्या घरामध्ये डायरेक्ट धर्मशाळा असल्यासारखं घुसतात. हा केदार म्हणतो आता तर काय घरातील कर्ता पुरुषच गट्टावलाय, त्यामुळे काही टेन्शनच नाही. हा रुंदा म्हणते आजकाल चोरांची घरं लुटण्याची पद्धत बदलली आहे, कारण पहिले कसे तिजोऱ्या फोडायचे, घरात चोऱ्या करायचे आणि सोनं घेऊन जायचे, पण आता श्रीमंत मुलांनाच पटवायचं, गटवायचं आणि डायरेक्ट लग्न करून घरात यायचं. आता शलाका म्हणते अगं लग्न करून येतात नाही, घुसतात घरात. तर आता केदार देखील म्हणतो त्या दिवशी एवढं ऐतिहासिक भाषण केलं होतं की लग्न करणार नाही म्हणे, त्याचं काय झालं? तर आता रुंदा म्हणते ते ठीक आहे, पण त्या दिवशी तिला माहीत नव्हतं की आपल्या सार्थक बरोबर लग्न कोणी लावून देणार नाही. आता तिची शाळा घ्यायला मी तयारच आहे. सुधा देखील आता तेथेच बसलेली असते. तेव्हा आता शलाका म्हणते अगं आदर्श दादाने मागच्या दिवाळीमध्ये अक्षुला जो ड्रेस दिला होता तो लगेच हिने घेतला, बापरे किती लुटारू आहे ही, असं म्हणून आनंदीवर आता खूप काही घाणेरडे आरोप करत असतात. तेव्हा रुंदा म्हणते अगं सार्थकसारखा मौल्यवान हिराईने पळवला तर ह्या ड्रेसची काय किंमत आहे, असं म्हणून रुंदा आता तिच्यावर चोरीचा आरोप करते. तेवढ्यातच अक्षू तेथे येते आणि म्हणते शलाका मी आनंदीला, कारण तिच्याकडे कपडे नव्हते म्हणून, तेव्हा गरिबाला असं दान करावं, आपल्यालाही पुण्य मिळतं आणि गरिबालाही कपडे मिळतात असं रुंदा म्हणते. तेव्हा आता अक्षूला खूप राग येतो. तर शलाका म्हणते माझ्याकडे खूप जुन्या पुराण्या साड्या आहेत, मी देते हा आई तिला. तेव्हा रुंदा म्हणते हो ठीक आहे. तर आता अक्षू म्हणते तुला हे पटतं का आई, हे काय बोलतायत ते? सुधा म्हणते मी आहे ना इथे, तू कॉलेजला आता जा. तेव्हा अक्षू आता गुपचूप बाहेर जाते आणि सार्थकला फोन करून सगळा घडलेला प्रकार सांगणार असते. सुधा तितक्यात तेथे येते आणि म्हणते तू सार्थकला फोन करतेस ना, मला माहीत आहे, म्हणूनच मी इकडे बाहेर आले, तू कॉलेजला निघ गुपचूप, असं म्हणून ती अक्षूला काढून देते. तर आता सुद्धा आतमध्ये आनंदीला विचारते तू चहा घेतलास का? तेव्हा ती म्हणते की नाही. तर आमच्या घराची एक प्रथा आहे, घरातील सुनेने चहा करायचा असतो. तेव्हा रुंदा तू पण केला होता ना ग? तेव्हा रुंदा म्हणते हो मी केला होता. आता आनंदी किचनजवळ जायला निघते आणि चहा करणार असते. सुधा तिला अडवते आणि म्हणते की अजिबात किचनमध्ये जायचं नाही. तर आता तुला काय सांगितलं होतं की घरच्या सुनेने चहा करायचा आहे असं सुधा म्हणते, आणि आम्ही तुला अजूनही घरच्या सुनेचा मान दर्जा दिलेला नाही. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं. रुंदा तिथे येत एक लक्ष्मण रेषा आखते आणि म्हणते या आतमध्ये अजिबात यायचं नाही, कारण अशा तोंड घालणाऱ्या पालींना अजिबात इथे थारा नाही. तेव्हा आता तिला खूप वाईट वाटतं. आनंदीचा त्या खूप अपमान करत असतात. आमच्या घरातला चहा संपला आहे असं सुधा म्हणते आणि आता तुला चहा मिळणार नाही असंही सांगते. आनंदी आता रडू लागते. तेव्हा रुंदा म्हणते की माझ्या कपामध्ये थोडाफार चहा असेल ना, तिला ओरबडायला. तेव्हा केदार देखील म्हणतो माझ्या कपामध्येही 2 थेंब असतील. तर आता शलाका देखील तिचा खूप अपमान करू लागते. तर आता सगळ्यांच्या कपामधला उष्टा चहा आता आनंदीला देण्यात येतो, पण रुंदाने अजूनही कप तिच्याकडे दिलेला नसतो. आनंदीला आता खूप वाईट वाटतं. आता रुंदा तो कप खाली टाकते, त्यामुळे तो कप फुटून जातो. तिचा खूप अपमान होतो म्हणून ती तेथून जाते. तेव्हा आता ही तर पळून गेली असं शलाका म्हणते. तेव्हा तो फुटलेला कप हातात घेत रुंदा म्हणते तिचं आयुष्य देखील असंच फुटणार आहे, तिला इथून पळवून लावायचं. तर तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि हा कप कसा फुटला असं विचारतो. तेव्हा रुंदा म्हणते अरे तुझ्या बायकोला आलं वेलची घालून चहा केला होता आणि तिला तो कप देताना फुटला, खूप वेंधळे आहे हा ती. सार्थक आला म्हणून केदार गुपचूप तेथून पळ काढतो. सार्थकला माहीत असतं की नक्की काय झालं आहे. मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक आनंदीला म्हणतो माझ्या बाजूने हे नातं खरंच खूप खरं आहे. आनंदी म्हणते मला इथे राहायचंच नाहीये. तर आता दुसरीकडे रुंदा सुधाला म्हणते जर आदर्शसारखी सार्थकची कत झाली, जर तो दारू प्यायला लागला तर काय करायचं? तेव्हा सुधा म्हणते असं मी होऊ देणारच नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.